सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार कृष्णा अंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला. नाशिकच्या गंगापूर रोडवरील दत्त मंदिराजवळ तो एका दुचाकीवर दिसला असल्याची माहिती काही नागरिकांकडून पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांचं पथक सहदेवनगर परिसरात दाखल झालं. नागरिकांनी हटकल्यानंतर कृष्णा अंधळे दुचाकीवरून फरार झाल्याचा स्थानिकांकडून दावा करण्यात आला. तो मखमालाबादच्या दिशेनं गेल्याचा स्थानिकांनी दावा केला. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. सकाळी 9:30च्या दरम्यान जेव्हा घरून मी निघालो, आनंद हाईट जिथं मी राहतो, दर्शनाला दत्त मंदिरापाशी जेव्हा येतो मी, किंवा सकाळी रोज येतो, सकाळी रोज गर्दी असती, ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात. त्या फांद्याचे तिथं 2 जण उभे होते. माझी नजर गेली तर कोण आहे काय आहे, कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय. त्यांनी जेव्हा मास्क खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्णा अंधळे. आणि कृष्णा अंधळे असताना लगेच 9:42 गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मखमालाबादच्या दिशेने निघून गेला. हे मी बघितलं. 10,000% तो कृष्णा अंधळेच होता आणि तो 100% नाशकात आहे. हे मी बनकर साहेब आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत. त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत. त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं. 9:36 तो त्यांनी जी संशयित गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते त्या ठिकाणावर जाताना दिसत आहेत. तर आमच्यासोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे. ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.